हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्रुती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप सुंदर असं बोटनेक ब्लाऊज दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. तर हे बघा, पूर्ण व्यवस्थित बोटनिंगचा गळा आपण कट करून घेतलेला आहे आणि आता फक्त मधल्या गळ्याला तेवढीच टिप मारून घ्यायची आहे. साईडनं मारायची नाही आहे, फक्त मधल्या गळ्याला तेवढी टिप मारायची आहे. आणि पूर्ण व्यवस्थित टिप मारून झाल्याच्या नंतर मधलं तेवढं कट करून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्रा कपडा आहे का ते कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर हे बघा, पूर्ण शिवून झालेलं आहे. आता त्याला कट करून घेत आहे. पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं ते कट मारायचे साईडनं. जेव्हा कट मारले तरच ते कपडा व्यवस्थित फोल्ड होतो, नाहीतर होत नाही. त्यामुळं कट छोटे छोटे का होईना पण कधी पण कट मारायचे. आणि हे बघा, पूर्ण गळा व्यवस्थित असा पलटून घ्यायचा आहे. तर बघा, पूर्ण पलटून झालेला आहे. तर आता याच्यावर आपण टिप मारणार आहेत. हे बघा, व्यवस्थित टिप पूर्ण मारून घ्यायची आहे. जेवढा आपला गळा आहे तेवढं पूर्णपणे टिप मारून घ्यायची आहे. पूर्ण टिप मारून झालेली आहे. तर हे बघा, आता पूर्ण ब्लाऊज जर तुम्हाला असं व्यवस्थित करून जर खालची कंबरपट्टी जर शिलाई मारायत नसेल तर तुम्ही तिथं कंबरपट्टी लावू शकता. जर असं जमत असेल तर तुम्ही अशी पण शिलाई मारू शकता. तर हे बघा, पूर्ण व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे आणि आता पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. सगळी बाजू सगळी शिवून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जे कपडा आहे का ते कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, पूर्ण गळा शिवून झालेला आहे. तर त्याला आता मी लेस लावणार आहे. तर लेस बघा, ब्लाऊजच्या नुसार तुम्ही लेस लावू शकता. ब्लाऊजच्या मॅचिंगनुसार लावली तर ते अजून पण छान दिसते ब्लाऊज. तर हे बघा, लेस लावून झालेली आहे. आणि कधी पण लेस लावताना खालची बाजू आधी लावायची आहे गळ्याची आणि नंतर वरची बाजू लावायची. त्याने आहे ना लेस एकदम परफेक्ट बसती. तर हे बघा, खालची बाजू कंप्लीट झाली आहे. आता वरच्या बाजूला पण लेस लावून घेत आहे. तर व्यवस्थित लेस अशी लावून घ्यायची आहे आणि लेसला डबल टिप टाकायची आहे. तर बघा, एक टिप टाकून झालेली आहे. आता परत एक डबल टिप टाकणार आहे. तर बघा, किती सुंदर असा गळा दिसत आहे. तर खूप सुंदर पद्धतीने असा गळा शिवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता इथं आहे ना आपण वरच्या बाजूला गोट टाकणार आहोत. जी वरची बाजू राहिलेली आहे गळ्याची त्याला गोट टाकून घेणार आहोत. तुम्ही गोट टाकू शकता किंवा पट्टी पण टाकू शकता. तर इथे व्यवस्थितपणे पट्टी टाकून घ्यायची आहे आणि नंतर
हे बघा पूर्ण व्यवस्थित पट्टी टाकलेली आहे. छोटे छोटे कट मारायचे आहेत आणि नंतर पूर्ण पलटून घ्यायची आहे. तर हे बघा पूर्ण व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे. तर झालेली आहे बघा, पूर्ण गळा कंप्लीट झालेला आहे. तर याला आपण इथं एक छोटंसं बन आणि थोडेसे लटकन लावणार आहेत, त्याने करून की गळा अजून सुंदर दिसेल म्हणून. तर बघा व्यवस्थित पूर्ण गळा झालेला आहे. तर आता याच्यासाठी मी छोटासा कपडा घेत आहे, कट करून 3 बाय 3चा कपडा घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता, तुम्हाला छोटे मोठे लटकन ठेवायचे आहेत तसं. तर इथे बघा लटकन करून घेत आहे आणि हे लटकन बनवायचे आहेत आणि पूर्ण मणे सगळं लावून घ्यायचे आहेत. तर बघा हे इथं मी लटकन लावून घेतलेले आहेत आणि तिथं वर छोटंसं फूल बनवायचं आहे, ते बन करून लावायचं आहे. तिथं एकदम सुंदर असं दिसते. तर बघा पूर्णपणे व्यवस्थित कपडा शिवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला आपल्या सुई दोऱ्यानं स्टिच करून घ्यायचं आहे. तर हे बघा खूप सुंदर असं छोटंसं फूल करून बनवलेलं आहे मी. एकदम छोटंसं फूल लावायचं आहे, जास्त मोठं पण नाही लावायचं, त्याने करून ते मोठं छान पण दिसणार नाही, गळ्याचा पूर्ण लुक जाते. तर त्यामुळे छोटंसंच होईल तेवढं छोटंच लावायचं, खूप सुंदर दिसते. तर हे बघा पूर्ण गळा कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.